हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी-सकाळी खूप सुंदर मॉर्निंग झाली होती आज. कारण काल माझा बर्थडे इतका स्पेशल झाला होता ना, त्यामुळे आज इतकं फ्रेश वाटत होतं. आणि आजचं वातावरण बघा, छान असं धुकं पडलं होतं, मस्त सूर्योदय होत होता. आणि सकाळी उठल्याबरोबर मला पहिले दिसली ती माझी स्कूटी. मला खूप आनंद झाला. मी स्कूटीजवळ गेले, बघितलं, तर बघा इतके दव पडले होते ना, त्यामुळे जरा ओलावा आला होता. मला खूप छान वाटलं. काल माझा वाढदिवस इतका स्पेशल झाला होता. ॲक्च्युली यावर्षी मला साधेपणाने बर्थडे करायचा होता. फक्त म्हटलं केक कटिंग करूया, पण इतका स्पेशल माझा बर्थडे होईल याची मला कल्पनाही नव्हती. ताई, दादा भुगीरावे माझ्यासाठी खास पुण्यावरून आले. यांनी माझ्यासाठी स्कूटी घेतली. पप्पांनी पण सरप्राईज दिलं. मला खूप छान वाटलं. माझ्या सगळ्या फॅमिलीने मिळून इतका छान बर्थडे केला ना, त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि मग मी घरात आले, स्वयंपाकाला लागले, कारण ताईन त्यांना निघायचं होतं पुण्याला जाण्यासाठी. स्वयंपाकात बनवलं होतं वरण, भात, भरीत आणि चपाती. सगळ्यांनी छान असं जेवण केलं. जेवण सगळ्यांना खूप आवडलं होतं. आणि ताईन दादा यांना निघायचं होतं पुण्याला जाण्यासाठी. ॲक्च्युली ते सकाळी खूप लवकर निघणार होते, पण लकीली भुवीचे आणि रावीचे पेपर पोस्टपोन झाले, कारण ते पुण्यामध्ये होते सायकल रॅली, त्यामुळे मग ते मस्त जेवण वगैरे करून निघाले. आता इथे निघाले ते, मग सगळ्यांनी त्यांना बाय केला. त्यानंतर मी फ्रेश झाले, तयारी केली, इथे पूजा करून घेतली. आणि छान वाटतं सकाळी-सकाळी पूजा केल्यानंतर. इथे बघा या दोघीजणी इथे खेळताय भांडी. त्यानंतर कपडे लावले होते मशीनला. बघा एवढे कपडे धुवून झाले आणि अजून पण मशीनला लावले होते. खूप कपडे होते आज. त्यानंतर कपडे वाळू घातले. मग तोपर्यंत त्यांना पप्पांनी झाडांना पाणी दिलं होतं, कारण 2 दिवसांपासून झाडांना काही पाणी दिलं नव्हतं. आता थोडं ऊन पण वाढलं होतं. मग संध्याकाळी हे स्कूलमधून आले आणि आम्ही निघालो होतो सिन्नरला जाण्यासाठी, कारण मला घ्यायचं होतं तेल आणि यांचे बुक्स आले होते, ते सुद्धा पार्सल घ्यायला जायचं होतं. तिथे गेल्यानंतर यांचे मित्र भेटले आणि ते बोलले, तुम्हाला घरीच यावं लागेल इतक्या जवळ आले तर. मग त्यांच्या मुलांसाठी खाऊ घेतला आणि तिथे गेली. सर आणि मॅडमचं घर खूप सुंदर होतं आणि तिथे गेले, त्यांनी सुद्धा माझ्यासाठी सरप्राईज दिलं. तर हे आहेत करडे सर, सोनाली मॅडम आणि त्यांची 2 क्यूट मुले. तर त्यांनी माझ्यासाठी केक आणला होता. बघा इथे त्यांनी सुद्धा माझा बर्थडे सेलिब्रेट केला. करडे सर आणि हे मागच्या शाळेमध्ये सोबत होते, आता यांची बदली झाली, पण दोघांची मैत्री अजूनही तशीच छान आहे. आणि मॅडम सुद्धा इतक्या छान आहे ना. आमची पहिल्यांदाच भेट झाली होती, पण असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर मॅडमनी छान अशी मला साडी दिली. मग आलो आम्ही घरी आणि बघा हे तेल आणण्यासाठी मी गेले होते सिन्नरला. मॅडमने या दोघींसाठी केक सुद्धा दिला होता. असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.